मोठी देवा आवडतयाची मोठी देवा मोठी देवा आवडतयाची मोठी देवा या देवा घरी नवेची अन्न देवा घरी नवेची या देवा घरी नवेची अन्न देवा घरी नवेची मागे भाजी द्रौपदी मारी भाजी पान द्रौपदी द्रौपदी मारी भाजी पान द्रौपदी मागे भाजी पान द्रौपदी अर्जुनाची घोडे धुतली आनंदरी वाले जाणे बेचे काळे तोंड देवा जाणे बेचे काळे तोंड देवा जाणे बेचे काळे तोंड देवा तोंड देवा जाणे बेचे काळे तोंड देवा तुझी सती भाळे खाये भिल्लानी कधी झाले काय भिलाने तुझी सती भाळे खाये भिल्लानी सखे भाले काय भिलाने ते आवडी तयाची मोठी देवा विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार 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 अंगे देव करी भाविकाचे कांदर अंगी देव करी भाविकाची कांदर अंगे देव करी भाविकाचे कांदर अंगे देव करी भाविकाचे काज अंगे देव करी भाविकाचे काज अंगे देव करी भाविकाचे काज अंगे देव करी गाडी धर्म घरी उचिष्टते गाडी धर्म घरी उचिष्टते उचिष्टती फळे आय वेल्लडीची उचिष्टती फळे आय वेल्लडीची धर्म घरी उचिष्टते धर्म घरी उचिष्टते
आवडी तयाचे मोठे देवा काय देवा घरी नवेची अन्न मागे भाजी पान द्रौपदीशी उचिष्ट ती फळे खाय भिल्लनीची आवडी तयाचे मोठे देवा अर्जुनाची घोडी धुतली अनंते संकटे बहुते निवारिली उचिष्ट ती फळे खाय भिल्लनीची आवडी तयाचे मोठे देवा तुका म्हणे ऐशी आवडती लढिवाळे तुका म्हणे ऐशी आवडती लढिवाळे जाणीवेचे कळे तोंड देवा उचिष्ट ती फळे खाई भिल्लनीची आवडी तयाची मोठी देवा पांडुरंगा महाराष्ट्र भूषण परमपूजनीय जगदवंदनीय वेदविद्येचे पुतळे ब्रह्मविद्येचे सागर ज्ञानाचे पर्वत मूर्तिमंत वैराग्य स्वरूप ज्यांनी या कलीच्या काळामध्ये आपला देह सदैव वैकुंठाला घेऊन जाणारे परमपुरुषार्थी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज या अभंगामध्ये या जगामध्ये जे काही अनन्य भक्त होऊन गेले आणि ज्या भक्तांचं रात्रंदिवस त्या भगवंताबद्दल एवढं प्रेम होतं आणि एवढी भक्ती होती की त्या भगवान परमात्म्याने देखील अशा भाविक भक्तांची सेवा करावी महाराज कशा प्रकारे त्या भक्तांचं प्रेम असेल कशी त्यांची भक्ती असेल कसा त्यांचा भाव असेल की अनंत कोटी ब्रह्मांडाचा चालक मालक असणारा भगवान परमात्मा ज्या भक्तांची मला सांगतात भाविकांचे काज अंगे देव करी स्वतः तो भगवान परमात्मा स्वतः काम करतो महाराज काम करणं विशेष नाही बघा ती भिल्ली होती त्या भिल्लेलीचे उच्चिष्ट फळे देखील भगवान परमात्म्याने किळस नाही खाल्ले बरं का प्रेमाने खाल्ले आवडीने खाल्ले एकदम आणि भक्तियुक्त अंतकरणाने गदगद होऊन एवढा आनंद झाला प्रभूला आणि प्रभूने ते बोर उच्चिष्ट फळे खाल्ले महाराज आणि असं असणारा भगवंताला काही कमी आहे का हो त्याला काही खायला भेटत नाही का तो उच्चिष्ट बरे खातो तसं नाही मला सांगतात काय देवा घरी नवळेचे अन्न मागे भाजीपान द्रौपदीशी अवी संपूर्ण सृष्टी त्या भगवान परमात्म्याची आहे सर्व काही तोच आहे सर्व काही त्याचंच आहे आणि असा असणारा भगवान परमात्मा तरी देखील भक्ताच्या भावाकरता तो भगवान परमात्मा साधारण असणार भाजीचं पान आणि त्याने द्रौपदीला जाऊन मागावं आणि एवढं त्या भक्तावर असणार प्रेम आहे महाराज अनेक प्रकारे त्या पांडवांवर संकट आले महाराज अर्जुनाची घोडी भगवान परमात्माने धुतली आणि रथही चालवला पांडवावर संकट आले सर्व संकटाचं निवारण भगवान परमात्म्याने केलं असं या अभंगात महाराज सांगतात आणि महाराज आणखी सांगतात चरणामध्ये की महाराज सांगतात ज्याला कोणाला अभिमान आहे तुका म्हणे ऐशी आवडती लढिवाळे असे जे भाविक आहे जे भक्त आहे प्रेमी भक्त भगवान परमात्म्याला एवढे काही आवडतात परंतु जे काही ज्ञानी आहे महाराज ज्यांना काही ज्ञानाचा अभिमान आहे महाराज सांगतात ज्यांना जाणीवेचा आम्ही जाणते आहेत नेमते आहेत ज्ञान आहे आणि याचा असणारा ज्यांना अभिमान आहे महाराज सांगतात जाणीवेचे काळे तोंड देवा आणि जाणीव भगवंताला चालत नाही भगवान परमात्म्याला फक्त एक निश्चिम भाव अंतकरणाचा समर्पण भाव अंतकरणाची भावना श्रद्धा आवडते असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या कृपाशीर्वादाने तसेच श्री क्षेत्र सरला बेटाचे हिंदू धर्मरक्षक परमपूज्य गुरुवर्य रामगिरीजी महाराज असतील
राम दरबारचे प्रेममूर्ती हरिशरणगिरी महाराज असतील यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र वरखेड आहे. अखंड हरिनाम सप्ताह झालेलं गाव आहे. ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरी महाराजांच्या हस्ते आम्ही त्यावेळेस गवंडगावला सप्ताहाला होतो. विशेष म्हणजे महाराजांनी अगोदर नारळ, आणि महाराजला माहित होतं आपण जाणार आहे, महाराजांनी अगोदर नारळ दिलं होतं या वरखेडकर ग्रामस्थांना. खरोखर भाग्यवान ग्रामस्थ आहे वरखेडकर की ज्यांना महाराजला अगोदर, कारण महाराज हे त्रिकाल ज्ञानी असतात. बघा, ब्रह्ममूर्ती संत नारायणगिरी महाराज अधिकारी पुरुष होते, ज्ञानी महात्मे होते, वैराग्यवान होते, साक्षात भगवंताचा अवतार होता. त्रिकाल ज्ञान ज्यांना होतं, अगोदरच 1 वर्ष अगोदर नारळ देण्याचा नियम नाही, ही गोष्ट सर्वांना माहीत आहे. आम्ही ज्या ठिकाणी राहतो पुलतांबा सरला बेटची शाखा आहे, त्याच ठिकाणी आणि 15 दिवस अगोदर आषाढीला व त्या आषाढीला त्या ठिकाणी सप्ताहाचं जाहीर प्रकटन होत असतं. त्या ठिकाणी नारळ दिलं जातं. परंतु ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरी महाराज अधिकारी पुरुष होते, त्रिकाल ज्ञानी पुरुष होते, आणि अगोदरच नारळ ज्यांनी गवंडगावच्या सप्ताहामध्ये वरखेडला दिलं. महाराजला माहित होतं आपण जाणार आहोत नंतर आणि नको अडचणी यायला, आणि असे असणारे ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरी महाराजांची कृपा आपल्या गावावर आहे की या ठिकाणी भव्य दिव्य असणारा स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह आणि परमपूज्य गुरुवर्य हिंदू धर्म रक्षक रामगिरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी संपन्न झालेलं असं असणारं हे गाव आहे. श्रद्धावान गाव आहे, भाविक गाव आहे. म्हसोबाचं या ठिकाणी प्राचीन मंदिर असणारं हे गाव आहे, आणि अधिक मासाच्या निमित्ताने असणारा हा त्रिदिनी सप्ताह आहे. या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे खंडेराव महाराजांचं मंदिर आहे. सुंदर अशा प्रकारे निवेदन करणारी सर्व कमिटी आहे. त्यामध्ये आपले बापू भाऊ निश्चित असतील, जानराव, आणि आपले हा सर्व भजनी मंडळी असतील. सर्वांना या ठिकाणी तरुण मंडळींनी सुंदर अशा प्रकारे मिरवणूक काढली, त्यांनाही धन्यवाद. सुंदर अशा प्रकारे उत्साहामध्ये आणि या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे. कार्यक्रमाकरता सुंदर अशा प्रकारे ज्यांची साऊंड सिस्टीम असेल त्यांनाही धन्यवाद. आणि सुंदर अशा प्रकारे मृदुंगाचार्य असेल, सर्व आदित्य महाराज सुंदर अशा प्रकारे मृदुंगाचार्य आहे. आणि याच ठिकाणी आमचेच नावकरी हरिभक्तपरायण बाल ब्रह्मचारी विजयानंदगिरीजी महाराज यांची कुटिया या ठिकाणी आहेत, ते या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं आणि स्वागत करावं. बाल ब्रह्मचारी जीवन, बालपणापासूनच संन्यस्त जीवन, फार मोठा असणारा हा त्याग आहे. फार मोठी एवढी त्यागाची भूमिका होत नाही महाराज आजकाल, आणि अवघड आहे एवढा मोठा ज्यांचा त्याग भगवान परमात्म्याकरता आणि सर्वस्व जीवन समर्पित करणं, आणि काही साधी गोष्ट नाही महाराज. फार मोठा असणारा त्याग आहे. आणि या कीर्तनाकरता त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताह आहे. आणि त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताह राम दरबारचे हरिशरणगिरी महाराज असतील त्यांच्या आणि काल्याच्या कीर्तनाने या ठिकाणी सांगता होईल. आणि दररोज या ठिकाणी काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण 8 दिवसाचा अखंड हरिनाम. एवढी श्रद्धा आहे, एवढी निष्ठा आहे. ज्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी स्वतःचा संसार बघितला नाही महाराज, स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केली, परंतु त्या भगवान परमात्म्याचा अखंड आणि रात्रंदिवस भजन केलं महाराज. साधू संत स्वतः भजन करतात. योगीराज गंगागिरी महाराज, ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरी महाराज स्वतः अगोदर भजन करतात महाराज, मग समाजाला शिकवतात. आणि महाराज या अभंगामध्ये जे काही भाविक भक्त असतात, भाविक ज्यांनी रात्रंदिवस बघा, कारण अनंत कोटी असणारा ब्रह्मांडाचा चालक मालक तो भगवान परमात्मा कोणाचंही काम करेल का हो? कोणाचं काम तुम्हाला वाटतं का? आपल्या जो स्वप्नातही येत नाही, आपल्या ध्यानातही येत नाही, आपण एवढं काही करतो तरी देखील तो स्वप्नात यायला तयार नाही, जो ध्यानात यायला तयार नाही, कारण आपला नित्यनियमच आपला नियमच असा असतो. बघा, बशीवर कप पडला का आपला नित्यनियम झाला, संपला नित्यनियम. आपल्या नित्यनियमाला
काही अर्थ नाही महाराज. परंतु जे भाविक भक्त आहे, ज्यांनी रात्रंदिवस ज्यांचं जीवन सर्वस्व त्या भगवान परमात्म्या करता आहे, रात्रंदिवस त्या भगवान परमात्म्याचं चिंतन आहे, एवढी असणारी आतुरता आहे, एवढी असणारी श्रद्धा आहे, दृढ असणार प्रेम आहे, आणि एवढं प्रेम त्या भगवान परमात्म्या करताय. कारण तो प्रेमाने भावाने वश होणारा तो भगवान परमात्मा आहे. इतर कोणत्याही साधनाने काही तो वश होत नाही महाराज. त्याच्याकरता तुम्ही तपश्चर्या करा. किती काही तपस्वी पडलेले आहे बघा. ज्या भगवान शंकरासारखा तपस्वी, जे शंभूचे तप न पुरे, शंभूचा भगवान शिवाचं तप ज्या ठिकाणी पुरत नाही महाराज. ती लक्ष्मी एवढी सुंदर आहे, त्या लक्ष्मी इतकं सुंदर कोणी नाही महाराज. परंतु त्या लक्ष्मीचं थोरपण नसरे, ते तर येर प्राकृत हेंदरी केवी जाणून आहे बघा. ज्या ठिकाणी आणि भगवान शिवासारखे तपस्वी किती तपश्चर्या केली महाराज, तपश्चर्याने तो भगवान परमात्मा प्राप्त होणार नाही. किती काही तपस्या करतात त्या भगवान परमात्म्या करता, तपस्याला प्राप्त होत नाही. किती काही ज्ञानी आहे महाराज, त्या ज्ञानाला देखील तो भगवान परमात्मा लवकर कळत नाही. भगवान परमात्मा सुभाषितकार वर्णन करतात, अहं वसामि वैकुंठे योगिनां हृदयेन च मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारदः. रे नारदा, नाहं वसामि वैकुंठे, भगवान परमात्मा सांगतात मी वैकुंठात राहत नाही. जे योगीजन ध्यान करतात त्या योग्यांच्या मी ध्यानात येत नाही. मग मी कुठं आहे? तर माझे भक्त रात्रंदिवस ज्या ठिकाणी माझे भक्त गाती तेथे नारदा विभाते, नारदा विभाते, नारदा विभाते, माझे भक्त गाती तेथे नारदा भक्त महाराज भजन करतात, त्या भगवान परमात्म्याचं चिंतन करतात, भगवान त्या ठिकाणी आहे महाराज. एक वेळेस योगी ज्याचं ध्यान करतात, एक वेळेस त्या योग्यांच्या ध्यानामध्ये न येणारा परमात्मा तो भक्ताजवळ राहतो महाराज. ते कर्मकांडी आहेत. वेदामध्ये कर्मकांडाला फार महत्व दिलेलं आहे. आणि कर्मकांडी देखील ज्या कर्म करतात त्या भगवान परमात्म्या करतात, त्यांना तो प्राप्त होत नाही. तपस्यांना प्राप्त होत नाही, ज्ञानाला प्राप्त होत नाही. कारण हे सर्व मार्ग आहे महाराज. एका गवळणीमध्ये सुंदर सांगितलेलं आहे की यज्ञ यागे स्वर्ग भोग आड येती. बघा, यज्ञ जर केलं तर स्वर्गातले भोग आड येतात. अनेक प्रकारचे भोग आहे स्वर्गामध्ये, ते आड येतात, त्या भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचून देत नाही. बघा, यज्ञ मार्ग आहे सांगितलेला आहे, ते सुद्धा त्या भगवान परमात्म्यापर्यंत. यज्ञागे स्वर्ग भोग आड येती करिता तपे काम करोत खवळती. तपश्चर्या जर करायला गेलं तर विकार खवळतात. आणि विश्वामित्र ऋषी सर्वांना माहित आहे, एकदा 10,000 वर्ष तपश्चर्या केली महाराज. 60,000 वर्ष तपश्चर्या केली असं तर उल्लेख येतो, परंतु एकदा 10,000 वर्ष तपश्चर्या केली आणि असा राग आला महाराज. तर रागाच्या जोरावर गेली ना तपश्चर्या.